चालू आहे ना, हा युग कसं चाललंय त्यापेक्षा लोक अच्छा. तुम्ही कुठला जॉब केला काका? मी पोलीस पोलीसमध्ये. तुम्ही कधी बिझनेस करायचं ट्राय केलं का नाही? ट्राय केला. कुठला बिझनेस ट्राय केला तुम्ही? किराणा माल. तुम्हाला वाटतं आजच्या काळात किराणा माल चालेल म्हणून? कारण की ब्लिंकिट आलंय, स्विगी आलंय, पुन्हा ते हा हा. आणि आता फ्युचर तुम्हाला कसं वाटतंय? आता रिलॅक्स आता म्हणजे आता यंग जनरेशनचं फ्युचर. सर्व्हिस केल्यामुळं कसं आहे, यंग मॅनचं म्हणजे असतं ना की आपण राबायला नको, कष्ट करायला नको. हा अच्छा करणं गरजेचं आहे. अच्छा. कसले कष्ट म्हणजे? बिझनेस आपला कुठं काय ते नोकरीच्या किंवा कसल्याच्या वेळात 2 पैसे आपलं कसं जीवन जगता येईल हा हे त्यांनी आता केलं पाहिजे ना. अच्छा. मला एक गोष्ट सांगा काका, माझं वय 20 आहे, तर तुम्हाला मला काय ॲडवाइस द्यायची का फिटनेस बद्दल, लाईफस्टाईल बद्दल, रिलेशनशिप फिटनेसमध्ये आता बद्दल? फिटनेस ते चाललं, आयुष्यमान जर वाढवायचं असेल, निरोगी राहायचं असेल, हा सकाळ संध्याकाळ थोडंफार असेल आपलं व्यायाम करणं गरजेचं आहे. अच्छा. तुमचं वय काय हो काका? टाइम टू टाइम माझं 66. म्हणजे तुम्ही एक 20 वर्षाच्या पोराला चांगलं काय तर मार्गदर्शन करू शकता लाईफ बद्दल. करू शकतो, लाईफ बद्दल करू शकतो. टाइम टू टाइम खाणे, उठणे, सकाळी व्यायाम करणे हा. हे फार महत्वाचं आता आजच्या घडीला. आणि आत्ताचे जे पोलीस भरती करतात त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कॉम्पिटिशनचं युग भरपूर आहे. हा त्यामुळं कसं फिटनेस राहणं गरजेचं आहे आता. अच्छा. हा हा हा. तर मग असं का होतं काका की आपण पोलीस भरतीच्या आधी ग्राउंड करतो, आपलं पोटमध्ये असतं, जेव्हा आपण पोलीस बनतो तेव्हा काय काय पोलिसांच्या पोटधरा बाहेर आलेले असतात? आमचं थांबतंय, बसून जरा नोकरी राहते. काय काय पोलीस टाइमला जेवण मिळत नाही. पण तरी पण काय काय पोलीस मी लय फिट बघितलं. आहेत ना, ज्यांनी जे आपलं कर्तृत्व ठेवलेलं आहे ना, टाइम टू टाइम खाणे, व्यायाम करणे. कर्तव्य जरी असलं तरी थोडंफार सकाळी व्यायाम करून जाणे. शरीर हे संपत्तीच आहे, काय काय जरी म्हणलं तरी. तुम्ही असं किती जणांना बघितलंय काका की ना, की त्यांच्याकडं खूप पैसा आहे पण त्यांच्याकडे शरीरच नाहीये? काय उपयोग नाही ना, पैशाचा काय उपयोग आहे शेवटी. शरीर संपत्ती चांगली असेल तर सर्व चांगलं. आपण शरीर संपत्ती कमवली तर सर्व अजून काही कमवू शकतो. हा हा. म्हणजे मेन म्हणजे शरीर आहे आपलं. शरीर पाहिजे. शरीरावरूनच सगळं आहे. मग ते आम्हाला आता म्हणजे 20 वर्षाच्या पोरांना का नाही कळत की आता ते व्यसनी करतात? कळणं किंवा न कळणं, आता लहान नाहीत मुलं, आता मुलांना सर्व आता कळलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. माझ्या बरोबरचं मुलगा काय करतो आणि मी काय केलं पाहिजे. अच्छा. माझ्या बरोबर त्यांच्याही बरेच जास्त वेळा लोक आहेत ते अजून फिटनेस आहेत, मी काय म्हणावं घेतलं पाहिजे. अच्छा. तुम्ही जेव्हा 20 वर्षाचे होता तेव्हा तुमचा माइंडसेट काय होता आणि आता काय माइंडसेट आहे तुमचा? माइंडसेट होता माझा त्यावेळी, कुठंतरी आपण नोकरी करणं गरजेचं आहे आपल्याला. मग तुम्ही पोलीस मध्ये कसं काय आला? आलो म्हणजे भरत्या निघाल्या. मग तुम्ही डायरेक्ट हो. हा हा. तुम्हाला दुसरं काय बनवून नाही वाटलं का त्या व्यतिरिक्त? आर्थिक परिस्थितीमुळे कसं शिक्षण घेता आलं नाही का, त्यामुळं पुढे आपली तब्येतीच्या मागं लागलो ना मी. प्रकृती सांभाळणं, त्यामुळे आता आपलं शरीर मिलिटरी किंवा पोलीस तिकडंच पळलं गेलं ना. अच्छा. आणि तुम्हाला काय वाटतं काका की अमीर माणसामध्ये आणि गरीब माणसामध्ये काय फरक असतो? गरीबाला कसं परिस्थितीची जाणीव असते. अमीर माणसाला कसं असतं, जास्त असतं पैसे वगैरे बाबा चला मुद्दली माणसं असं वाटतंय म्हणून शरीर तेवढं हे नसते. गरीब माणसाचं कसं आहे, कष्ट करून होत असतं, शरीर बी तंदुरुस्त राहतं ना. अच्छा. आता मी हे बघितलं की आपल्या पुण्यामध्ये क्राईम लय वाढत चाललंय. कशामुळं काका पुण्यामध्ये क्राईम लय वाढत चाललंय? हा. पण मुलांना कसं मिळेल खायला हे बघायला. तुम्ही पोलिसांच्या ह्याच्यामध्ये काय अनुभव केलं माणसांबद्दल, समाजाबद्दल? पण पोलिसांनी बी थोडं समजून घेणं गरजेचं होतं आणि समाजामध्ये व्यवस्थित राहणे बी गरजेचं होतं. आणि समाजाला सुद्धा कायद्याचं व्यवस्थित त्याचं उल्लंघन करता कामा नये, व्यवस्थित राहायला पाहिजे. करप्शन बद्दल काय वाटतं तुम्हाला? चालतं ना पण
हे काम असतं. तुम्ही कधी बघितलं का तुमच्या कार्यालयामध्ये नाही बघितलं कधीच असं. हे सर अच्छा तुम्हाला मला जर फॉर एक्झाम्पल आता एक इन जनरल प्रश्न विचारतो ते म्हणजे लग्नाबद्दल तुम्हाला लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज आजकाल दिवस लव्ह मॅरेज का नाही कसं आहे आपण मुली तर आपल्याला कशी कोणत्या पद्धतीचा भेटून काय भेटून सांगता येत आणि त्यामुळे कसं ते लोकांची मध्ये विस्कटली जाते. अच्छा अरेंज मॅरेज असतं परिस्थितीचा अनुभव किंवा नेम बाय होत नाही ते. काका अजून एक प्रश्न विचारतो एक लास्ट प्रश्न आहे आता हे जे स्वतःला जे गँगस्टर बिंगस्टर समजतात आणि स्वतःला जे कूल समजतात त्यांची रियालिटी काय असते जेलमधली रियालिटी काय असते जेलच्या बाहेर म्हणजे ते नाही का असे जेलमध्ये शेवटी काय त्याला किंमत नसते व्हॅल्यू होत नसतं ना. हा जेलमध्ये जाण्याला याला व्हॅल्यू नसतं किंवा गँगस्टर करण्याला व्हॅल्यू नसतं. मग तो आज एक स्टेटस सारखं झालं 302 307 ह्याबद्दल काय म्हणेल थोडंसं त्यांची लाईफ कशी असते पोलिस कसं मारतात त्यांना पोलिस कसं करतात त्यांच्या बरोबर व्यवहार मी काय त्यांची त्याची गोष्ट असते. म्हणजे आता कुठला काय सांगू शकत नाही. म्हणजे आता हे नाही का आता फॉर एक्झाम्पल कोणी तर मर्डर केलाय तर एका बारक्या पोरासाठी आजकाल ती लय मोठी गोष्ट आहे की भाईने हे केलं मग त्याच्या जेलमध्ये काय होतं त्या भाईचं त्याला ती पण रियालिटी दाखवायला पाहिजे काय होतं काका त्याबद्दल नाही एवढं काय म्हणजे त्याला मारतात काय करतात कसा व्यवहार करतात मारत नाही शेवटी मारत नाही. जो पण गुन्हा कबूल करून देतो तो असं फ्युचरचं काय वाटतं घेतला असता की. फ्युचरचं काय वाटतं तुम्हाला काका आता गँगस्टरवाल्याचं विचार नाही. म्हणजे आपल्या इंडियाचं हा बघा गाईस हो जरा शिक्षणावर लक्ष द्या असल्या फालतू गोष्टींवर लक्ष नका देऊ लाईफमध्ये त्याच गोष्टी नाहीत लाईफ लय मोठी आहे का नाही काका दुसरं काहीतरी करा कारण की कसं